आदित्य ठाकरे बोलतायत, थेट जाऊया। पण जो घोटाळा झालेला आहे तो घोटाळा सरकार मान्य करायला तयार नाही, जो घोळ झालेला आहे तो मान्य करायला तयार नाही। एक व्यक्ती अशी आहे जी व्यक्ती 2017 मध्ये पकडली गेली, कैदी झाले, सुटले, बाहेर आले, परत एकदा एक्झाम दिली, परत एकदा पेपर फोडला, परत एकदा पकडले गेले, आत गेले, बाहेर आले आणि आता 138 मार्क मिळालेत त्यांना, परत पेपर फोडला होता। दुसरी घटना अशी आहे, या तलाठी भरतीच्या पेपरमध्ये पेपर असतो 200 मार्काचा, किती आणि मार्क मिळत किती माहितीये का? 214। गॅरंटी। हा घोळ हा कसं चालणार हे आपलं राज्य पुढे? तुम्ही मला सांगा। कृषी क्षेत्राचं तर एक वेगळीच गडबड चालू आहे, आपण पाहत असाल। अवकाळी पाऊस होतो कधी, या सरकार अवकाळी, पाऊस अवकाळी, गारपीट होते कधी, कधी दुष्काळ असतो, कधी ओला दुष्काळ असतो। हे सगळं तर तिथे ग्रामीण भागात सुरू असतंच, पण प्रत्येक त्या ग्रामीण भागातल्या शेतकरी बांधवाला वाटतं की अरे आपली मुलं कधीतरी मुंबईत जावी, पुण्यात जावी, नाशिकमध्ये जावी, कोल्हापुरात जावी, नागपुरात जावी आणि तिथे गेल्यानंतर तिकडच्या MIDC मध्ये किंवा तिथे कुठच्या तरी मोठ्या कंपनीमध्ये यांना चांगला जॉब मिळावा। पण गेल्या 2 वर्षामध्ये खोके सरकार आल्यानंतर इथे तुम्ही मला सांगा, ह्या राज्यामध्ये एक तरी नवा उद्योग आलेला तुम्ही ऐकलंय का? इथे तरुण मुलं मुली किती आलेत? 20शीतले आणि 30शीतले हात वरती करून जरा दाखवा मला। शिकलेत ना सगळे? सगळे शिकलेत? सर्टिफिकेट वगैरे आहेत ना एम्प्लॉयमेंटचे? नोकरी मिळाली का तुम्हाला? कारण गेल्या 2 वर्षामध्ये एवढीच एक नोकरी मिळते की खोके सरकारमध्ये जा आणि भ्रष्टाचार करा, पण जे तरुण तरुणी शिकलेले आहेत त्यांना नोकरी मिळत नाहीये। आपण पेपरमध्ये वाचत असतो, हा उद्योग गेला गुजरातमध्ये, तो उद्योग गेला गुजरातमध्ये, फिल्मफेअर गेलो गुजरातमध्ये, पण एक मोठी रांगच आहे ही मी सगळीकडे वाचून दाखवतो, हा पाडा सगळीकडे वाचून दाखवतो। कारण विशाखाताई, आपल्या राज्यामध्ये कळलं पाहिजे की काय काय नक्की हे गुजरातला पाठवत आहेत। माहितीये काय काय पाठवलेलं आहे मागच्या वर्षापासून? चला परत एकदा पाडा मोजायला सुरू करूया। वेदांता फॉक्सकॉन कुठे गेलं? एअरबस टाटा गेलं कुठे? बल्क ड्रग पार्क गेलं कुठे? मेडिकल डिव्हाइस पार्क गेलं कुठे? वर्ल्ड कपची फायनल गेली कुठे? 40 गद्दार गेले कुठे? जाऊन विचारा इकडच्या गद्दारांना। खूप वेळा मी ऐकतो आमच्या वरळीत येतात, इथे माहीममध्ये फिरतात, दुकानदारांना 5-5 हजार रुपयासाठी सतवत असतात। काय पाहिलं गुवाहाटीला जाऊन, काय पाहिलं सुरतमध्ये काय माहित नाही, पण स्वतःची सुरत हे कधीही पाहू शकणार नाहीत, कारण इथे माथेवर गद्दारीचा शिक्का हा लिहिलेला आहे।